नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र। सोमवारी पुण्यात एक आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धा झाली। नाव पुणे ग्रँड टूर 2026। स्पर्धा महत्वाची होती, शहरासाठी अभिमानाची होती, पण त्याच दिवशी पुणे शहरात जे घडलं ते मात्र सामान्य नागरिकांसाठी त्रासदायक ठरलं। पुणे ग्रँड टूर साठी शहराच्या मध्यवर्ती भागातील अनेक प्रमुख रस्ते पूर्णपणे बंद ठेवण्यात आले। पेठ परिसर, डेक्कन, सेनापती बापट रोड, गणेश खिंड रोड, स्वारगेट, नळस्टॉप, पौड फाटा या सगळ्या भागात बॅरिगेड्स लावण्यात आले। परिणाम काय झाला? शहराचा मध्यभाग जणू काही तुटूनच गेला। वाहतूक कोंडी जोडणाऱ्या रस्त्यांवर पसरली। गर्दीच्या वेळेत तर परिस्थिती अधिकच बिघडली। कार्यकालीन कर्मचारी वेळेत पोहोचू शकले नाहीत। विद्यार्थ्यांची कॉलेज आणि परीक्षा चुकली। रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक रस्त्यात अडकले। काही नागरिक म्हणाले, आमचं घर आत आहे पण घरी पोहोचताच येत नाही। नागरिकांचा संताप थेट सोशल मीडियावर व्हायरल झाला। लोकांचे प्रश्न स्पष्ट होते, गर्दीच्या वेळेतच रस्ते बंद का? पर्यायी मार्गांची स्पष्ट माहिती आधी का दिली नाही? फलक, सूचना, वाहतूक मार्गदर्शन पुरेसं का नव्हतं? लहान अंतर्गत रस्त्यांवर अतिरिक्त ताण आला। काही ठिकाणी रुग्णवाहिकांनाही अडथळा झाल्याचे आरोप झाले। नागरिक एक गोष्ट वारंवार सांगत होते, आम्ही स्पर्धेच्या विरोधात नाही, पण आमच्या गैरसोयीचं काय? या टीकेला उत्तर देताना पुणे पोलिसांनी स्पष्टीकरण दिलं। सायकल स्वारांच्या सुरक्षिततेसाठी हे निर्बंध आवश्यक होते, असं पोलिसांचं स्पष्ट म्हणणं आहे। अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील यांनी सांगितलं की गणेश खिंड रोड आणि जंगली महाराज रोड दुपारी 12:15 ते 4:15 पर्यंत बंद होतं। गोपाळकृष्ण गोखले चौकातील वाहतूक सायंकाळी 4:15 पर्यंत बंद ठेवण्यात आली होती। कार्यक्रम संपल्यानंतर सर्व रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यात आले, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं। पण इथे खरा प्रश्न वेगळा आहे। स्पर्धा घ्यायची की नाही हा मुद्दाच नाही, प्रश्न आहे नियोजनाचा। आगाऊ माहिती पुरेशी दिली गेली का? बस प्रवासी, नोकरदार, विद्यार्थी, रुग्ण सगळ्यांचा विचार झाला का? सुरक्षितता आणि सामान्य जीवन यांचा समतोल साधला गेला का? पण सामान्य नागरिकांची वेळ, नियोजन आणि अडचण खरी असते। विकास हवा, क्रीडा स्पर्धाही हव्यात, जागतिक ओळखही हवी, पण त्याच वेळी शहर चालवताना सामान्य माणूस केंद्रस्थानी हवा। पुणे ग्रँड टूर झाली, पण पुणेकर अडचणीत सापडला। पुढच्या वेळी अशा स्पर्धा असतील तर नियोजन अधिकच चांगलं होईल का? हा प्रश्न आज पुणेकर विचारत आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। दैनिक राज्य लोकतंत्र।